इथे येऊन बसलात का तुम्ही? काय एवढा तुम्ही स्वतःला त्रास करून घेता? काय करणार, त्याला बघतेच नाही किती पाणी दिसतं याच्यामध्ये. यातच आपली जमीन गेली. अहो जमीन गेली म्हणून की तुम्ही त्याच गोष्टीला का धरून बसताय? तुला नाही माहिती, या तळ्याच्या पैशाने तर आम्ही भाऊ बहीण दुरावलो. माझं धाडसच होत नाही तिला सांगायचं. अगं एका रातोरात ते अकाउंट खाली झालं. पोरानं गेम घेण्याच्या नादात पूर्ण अकाउंट खाली झालं ते गेम घेताना. हे कसं समजावून सांगू मी तिला, हेच मला अजून कळत नाही. एवढं वर्ष झालं तुम्ही ताईला बोलण्याचा प्रयत्न करतायच की. एवढं एक बार अजून एक बघा प्रयत्न करून, ताई नक्की बोलेल बघा तुम्हाला. पैसा सक्का तोडतोय हे नुसतं ऐकून होतं इतके दिवस, पण आज कित्येक वर्ष झालं ते मी स्वतः पण भोगतोय. मला मला कसं सांगावं तिला कळतच नाही. मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे तिला समजायला पाहिजे. तिने थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आव बहीण भावाचं नातं ही ओल्या मातीतल्या पिकासारखं असतंय. थोडासा ओलावा मिळाला की ते नव्याने फुलतात. चला बरं घरी तुम्ही. आज मी ताईला आवडणाऱ्या मासवड्या केल्या त्या. ताईला लय आवडते त्या बघा. जावं तुम्ही आज घेऊन ताईकडे. चला उठा बरं चला. चल बघ बस येत. उगा रड नको, मला सगळं माहित झालं. अगं ताईडे, पण तुला कोण सांगितलं हे? मला सगळं ठाव आहे. हे बघ बावड्या, किती जरी केलं तर चिखलाला पाणी तुटत नाही. हे कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहू दे. ताईडे, जाऊ का मी आता? हे बघ, पैशापेक्षा मला तू जास्त महत्वाचा आहेस.